मेहनतीने नाही हिमतीने हे केलं पाहिजे. कारण परंपरा राखली, परंपरा जोपासली पाहिजे. महाराजांना फार आवडलं, कौतुक झालं. धन्यवाद तुमचं वाटतो की तुम्ही कौतुक करताय. करावं लागेल. आता थोड्याच वेळात, मी काही जास्त वेळ घेत नाही, पण थोड्याच वेळात तुमचे मतभेद विसरले पाहिजे. हे मतभेद फक्त तुमचे रस्त्यामध्ये असले पाहिजे. मंदिराच्या दारात आल्यानंतर मतभेद हे बाजूला ठेवले पाहिजे. हे कीर्तनकारांची शिकवण आहे. किती आता कीर्तनकारामध्ये पण मतभेद असतात. प्रत्येक गुरु एक दुसरं हे करत असतो. काय कीर्तनकारांचं काय सांगताय, मी माझं कीर्तन ऐका कसं आहे ते. आज मला तो YouTube चॅनल त्याच्यावर चाललाय.
जाई नगे माय जया पंढरपुरा 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतमृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मां गत्वा मनुसन्दधामि श्रीभगवद्गीते भवद्वेषिणम् वसुदेवं सुतं देवं कंसचारूणमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शैल्याग्रावती कृपेण वहने कर्णेन वेलाकुलान् साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे। हे अर्जुना, माझ्या जन्म घेण्यामागेचे कारण आहे परित्राणाय साधूना, सज्जनांचं रक्षण करायसाठी दुसरं कारण सांगितलं, विनाशाय च दुष्कृतम, दुष्टांचा दुर्जनांचा वाईट प्रवृत्ती असलेल्या लोकांचा नाश करण्यासाठी, आणि तिसरं कारण सांगितलं धर्म संस्थापनार्थाने, या धर्माचं संस्थापन करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे कायम मला जन्म घ्यावे लागतात किंवा मी जन्म घेत राहतो। सर्वांना समजलं? भगवंताने सांगितलं 3 कारण जन्म घेण्यामागे, एक सज्जनांसाठी रक्षण, दुसरं दुर्जनांचा नाश, आणि तिसरं धर्माची स्थापना। झालं प्रवचनचा आता तुम्हाला समजण्यासारखे सांगतो। या श्लोकाच्या परिहारात देणं प्रत्येक कर्त्याचं कर्तव्य असतं, आणि तो असा, आज हा चाललेला भव्य दिव्य अभूतपूर्व असा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम, आणि कोणता कार्यक्रम तर शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा। प्रश्न असते, दवाखान्यात ज्यावेळी आपण दवाखान्यात जातो, एखाद्या डॉक्टर कडून गोळ्या घेतो, त्यावर 2 तारखा लिहिलेल्या असतात आणि फिक्स लिहिलेल्या असतात। एक असते मॅन्युफॅक्चरिंग, आपण कधी आलो त्याची, आणि दुसरी तारीख असते एक्सपायरी, ती गोळी कधी एक्सपायर होणार आहे। तत्वात आपल्याच मनुष्य देहामध्ये असताना आपली जन्मतारीख आहे, प्रत्येकाला माहिती आहे, हा दिवस आपण साजरा करतो। तसंच निश्चितच जन्माला आलाय म्हणजे
आटा आपलं जे गव्हाचं तांदूळ पीठ भेटत नाही, पाणी प्यायला 20 रुपयाची बॉटल त्यांना तर 200 रुपयाला पडते. इतकी भयानक अवस्था. मग आपलं परमभाग्य म्हणायचं की आपण या मनुष्य देहामध्ये येताना भारतवर्षामध्ये जन्माला आलो. अजून पुढे जाऊन सांगतो, भारतामध्ये आलो भाग्यच आहे, पण भारतामध्ये महाराष्ट्रात आलो, या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण आलो, या स्वराज्यामध्ये आलो, हे देखील पुढचं परमभाग्य झालं. अजून पुढे जाऊन सांगतो, महाराष्ट्रात येऊन मराठवाड्यात, विदर्भात, मुंबई साईडला जन्म झाला नाही, तर सह्याद्रीच्या कुशीत, कोयनेच्या खोऱ्यात आणि पाटणच्या तालुक्यात आपला जन्म झाला. मराठ्यांच्या राजधानीत आपला जन्म झाला. हे आपलं परमभाग्य आहे. अजून पुढे जाऊन सांगतो, ज्या गावामध्ये भगवंताला राहायला आवडतं, ज्या गावामध्ये नुसत्या एका भगवंताला नाही तर सगळ्या देवांना राहायला आवडतं आणि सगळे देव इथे राहतात. कुठला देव आपल्याकडे नाही हो? महादेवाचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. कुठला कार्यक्रम आपण पाहिजे करत नाही, साजरा करत नाही. सगळ्या देवतेचा साजरा आपण करतो. सगळे देव एकत्र राहतात. त्या वाटोळे गावामध्ये आपण जन्म घेतलाय. हे आपलं परमभाग्य आहे. बघा किती मनुष्य देहापासून आपण वाटोळे गावामध्ये आलो. अजून वाटोळे गावातून फिरून सांगतो, वाटोळे गावामध्ये जिथे शिव आहे, जिथे श्रद्धा आहे, जिथे विश्वास आहे, जिथे शक्ती आहे, त्या शिवशक्तीमध्ये आपण जन्माला आलो. हे आपलं किती परमभाग्य आहे. आता जन्माला आलो, पण जन्मवेळ पण महत्वाचे आहे. आपल्या आधीची पिढी, मनुष्य आता पूर्वजांचं जिवंत आहे की नाही, त्याच्या अगोदरची पिढी, त्यांनी काय काय पाहिलं असेल का हो? त्यांना मोबाईल ठाऊक होता का? त्यांना बाकीच्या गोष्टीच्या, आता ही तरुण पिढी आहे, त्यांना त्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या का? नेटवर्क काय असते माहिती पडलं का? तर मुळीच नाही. इथून पुढची पिढी येणार आहे, तिला आपण जगलेला काय, नेटवर्कच्या बाहेरचा काय, क्रिकेट खेळणं, बाकीच्या गोष्टी करणं, एकमेकांसोबत बागडणं, मित्रांसोबत फिरणं, प्रत्येक भावाला भाव म्हणून हाक मारणं, हे पुढच्या पिढीला खरंच कळेल का हो? आता चुकू करू नका. फक्त 14 मे रोजी आज आपल्या भगवंताचा जीर्णोद्धार सोहळा झाला. आज जीर्णोद्धार सोहळा झाला म्हणजे काय, देवाला आजच आपण बसवलं का हो? देव इथे नव्हता का? हे 3 वर्षाचा कालावधी देव इथे नव्हता का? देव इथेच होता. बरोबर आहे. हे मनुष्य ह्या भगवंतामध्ये जीर्णोद्धार सोहळा केला म्हणजे नक्की काय केलं? अनेकांना प्रश्न पडतो. प्रत्येक जण, आपण आता गेली 3 वर्ष महाशिवरात्री करत होतो, तर प्रत्येकाला हाच प्रश्न पडायचा, इथं देव नाही तर आपण कीर्तन कसं करायचं? इथं काय आहे नक्की? कशासाठी आपण हे करतोय? शास्त्र करा, मंदिर नवीन बांधून मग आपण महाशिवरात्रीचा कार्यक्रम करू. मायबापो, वासांशी जे नामी येतावे आहे, नवानी गृहांती नरोपराने तथा शरीराने विहाय. म्हणजेच काय, इथे पुढे जाऊन सांगायचं होतं. या श्लोकाला फक्त एवढंच अर्थ आहे, जसं एखादं जुनी कपडे जीर्ण झालेत तर आपण काय करतो? टाकून देतो आणि त्याचं नवीन कपडे घेतो. तसंच भगवंताचं काय केलं? आज आपण जुनी मूर्ती होती, नवीन बसवली. पण मला सांगा, आता तुम्ही जुनी कपडे टाकली आणि नवीन घातली, पण तुम्हीच घातली ना. तो तुमच्यामधला जीव किंवा तुम्ही बदललात का? मुळीच नाही. आज सकाळपासून आपण सकाळी 5-6 वाजल्यापासून पाहिलं की त्याच्यामधला जीव याच्यामध्ये टाकला, त्याच्यामधला जीव याच्यामध्ये टाकला, पण तो देव बदलला का? तो मुळीच नाही. असं याचं कारण सांगतो. घंटेमधून जो ध्वनी येतो, तो जर नीट ऐकला आणि जर एखाद्याचा अनुग्रह झाला तर तो वेगळाच विषय, तो खूप आध्यात्मिक विषय, तिकडे नाही जात. जर तुम्ही त्या घंटेचा आवाज ऐकला ना, तर त्यातून एक ध्वनी बाहेर पडतो. टन श्रीनिवास ना, ती ध्वनी ज्यावेळी बाहेर आवाज जातो, त्या ध्वनीतून 2 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट, आता साध्या भाषेत सांगायचं तर निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. वाईट जी गोष्ट आहे, जसं भूत प्रेत, जसं वाईट जे असतात, पिश पेशाच सगळं असतं, मान्य करा, सगळं असतं. या व्यासपीठावरून सांगतोय, त्या सगळ्या गोष्टी आहेत
त्या निघून जातात. आणि दुसरी गोष्ट घडते, भगवंताकडे आपण आलोय. बरोबर, भगवंत समाधी अवस्थेत असल्याने एखादा टाण 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 वाजवायला लागला, योग्य आहे का? मुळीच नाही. तर भगवंत ज्यावेळी आपण घंटा वाजवतो, त्या घंटेतून जो ध्वनी निघतो ना, त्या ध्वनीतून वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातात आणि तिथे सात्विक गुण असलेले गोष्टी घडत जातात. आता जी पात्रता नाही, कारण तुम्ही सर्व ज्ञाते आहात, मोठे आहात, वयाने देखील आणि ज्ञानाने देखील. फक्त ही व्यासपीठाची ताकद, आई वडिलांची पुण्य आहे, गुरुवर्यांचा आशीर्वाद, म्हणून तुमच्या समोर बोलण्याची ताकद भेटते. असो, तुम्ही सर्वजण एवढ्या भव्य दिवस मोठ्या उपस्थितीमध्ये राहिला, तुमच्या सर्वांच्या त्यांनी सेवा समर्पित करतो. आणि नामोल्लेख न करता, कारण तुम्ही सर्वजण माझे आहात. जसं कोणाला चांगले पण वाटू नये, वाईट पण वाटू नये, तुम्ही सर्वांच्या त्यांनी सेवा समर्पित करून, माझ्या आई वडिलांची पर्याय म्हणून इथे बोललो, त्यांच्या त्यांनी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. आता विष्टांची मांडी आहे, अनवर्त भूमंडई भेटतो बुधा, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला. ओम या मंदिराचा जीर्णोद्धार आणि शिवशक्ती आली, कारण शिव इथं आहे आणि शक्ती सुद्धा इथं आहे. खरंच ज्यांनी या मंडळाला जे शिवशक्ती आली असं नाव ठेवलं असेल ना, धन्य माता पिता याची आहे, ज्यांनी नाव ठेवलं असेल. कसं नाव बघा, कुठेही नाव असतंय, हनुमान मंडळ म्हणेल, तरुण मंडळ म्हणतील, युवक मंडळ म्हणतील, क्रांती मंडळ म्हणतील, परंतु शिवशक्ती, अरे या ठिकाणी शिव आहे आणि या ठिकाणी शक्ती आहे, त्या ठिकाणी काही कमी आहे. आणि केदारनाथ सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण खाली बसून काय भुल्लाशी काय भुल्लाशी वळलिया रंगा, 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 काय भुल्लाशी वळलिया रंगा. रसिक प्रेक्षका प्रणाम. रंगदेवतेला अभिवादन करून या वाटोळे गावचं ग्रामदैवत केदारनाथाच्या चरणी अभिवादन करून श्री गुरुभक्त हनुमान नाट्यरूपी रंगीत बारुडी भजन मंडळ मध्ये गोवारे मुंबई आमची सेवा रसिक मायबाप आणि केदारनाथाच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी आज या वाटोळे गावामध्ये शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडत आहे आणि त्या सोहळ्यानिमित्त 2 भारुड भजनांचा जंगी सामना केलेला आहे.
भारूड म्हणजे काय, जे नातानी लिहिलं, बहुरूढ समाजातील रूढी परंपरावरती केले जाणारे टीकात्मक भाष्य आणि त्याला नाट्यमय रूप दिलं म्हणून ते भारूड. आणि अशा या भारूडाचा आज इथं सामना ठेवलाय. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला यांचा सामना म्हणजे भारूड. बुवा भारूड आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादशेवणम अर्चन वंदन दास्यत्व सख्यात्म निवेदन अशा 9 प्रकारच्या भक्तीने भारलेलं हे भारूड आहे. आणि ह्याच भारूडाचा जंगी सामना ठेवलेला आहे. हे तुम्ही का म्हणू नये याचा अर्थ तुमचा अभ्यास कमी आहे. तुमचा अभ्यास कमी आहे. तुम्हाला पंचपदी समजली नाही बुवा. पंचपदी म्हणजे काय लक्षात ठेवा सगळ्यांनी, पंच आणि सगळी मंडळी. पंचपदी म्हणजे पहिलं स्तवन, नंतर रूपाचा अभंग, नंतर गुणाचा अभंग, नंतर अभंग आणि गवळण आणि गजर अशी ही पंचपदी असते. आता तुम्हाला आम्ही रूप पाहत आलो म्हणी म्हणलो, त्याचा पर्याय तुम्हाला भेटला नाही म्हणून धन्यवाद. तसंच या वाटोळे गावाबद्दल बोलायचं काय, प्रथमतः आम्ही इथं आलेलो आहे. आमच्या या 77 सालापासून चालू असलेल्या संस्थेच्या इतिहासात आज आम्ही तर पाऊल टाकलं आणि एवढा भव्य दिव्य सोहळा बघून आमचं मन भारावून आलं. आणि जेव्हा असे दर्दे प्रेक्षक जेव्हा समोर बसतात तेव्हाच कलेला खरी मजा येते. म्हणून या मंडळाचं आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत. महाराज सामना आहे, वादे वादे ज्ञान. देवाने आणि दैत्याने समुद्रमंथन केलं, समुद्रमंथन करून अमृत बाहेर काढलं. तसंच ह्यात तुम्ही आम्ही दोन्ही भजन मंडळ ज्ञानाचा सामना करायचा आहे. जे अमृत बाहेर काढायचं ना ते या जनतारूपी जनार्दनाला देऊन जायचं आहे. महाराज सामना कशा निमित्त आहे? आज नवीन मंदिर बांधलंय केदारनाथाचा, म्हणजे शंकराचा नवीन मंदिर बांधलंय. पहिलं मंदिर ह्या जगामध्ये पहिलं मंदिर कोणी बांधलं माहिती आहे का? आणि कुणाचं बांधलं? ह्या जगामध्ये पहिलं मंदिर श्रीकृष्णाचं बांधलं जगामध्ये. आणि ते आत्ताही ना जगन्नाथपुरीला बांधलं ते मंदिर पहिलं जगामधलं पहिलं मंदिर. श्रीकृष्णाला आज्ञा दिल्याच्या नंतर श्रीकृष्णाचा देह जळला नाही बरं का. त्यावेळी श्रीकृष्णाचा ध्येय नाही जळला ना, तो ध्येय पाण्यात लोटला आणि त्या पाण्यात लोटल्याच्या नंतर ना त्याची लाकडं झाली आणि त्या लाकडाचं पहिलं मंदिर बांधलं. आणि श्रीकृष्णाचं काहीच राहिलं ना, तेही जळलं नव्हतं म्हणजे हृदय आत्मा, त्या हृदय ते आता मंदिरामध्ये ठेवलं ते जगन्नाथपुरीचं. हे पहिलं मंदिर म्हणजे तुम्ही आम्ही करतो नाही चांगली गोष्ट आहे. गावाचं खरंच अभिमान पाहिजे सगळ्यांना. नूतन मंदिर बांधणं खायचं काम नाही बरं का. आणि एवढं भव्य दिव्य असे Thank you.
Oh
खांद्यावरती विना माझा राहत बाई जुना मला शंकाची पहिले बोला. प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र सीताला नेले त्यावेळी संपूर्ण अशा वनामध्ये भटकत चालले होते. ज्या वेळेला राम लक्ष्मण सीता वनवासाला चालली होती त्यावेळेला राम आणि सीता वनातून भटकत होते. राम लक्ष्मण आणि सीतेच्या शोधासाठी सीता रावणानं हरण केल्यानंतर सीतेच्या शोधासाठी भटकत होती. सीतेला रावणानं नेल्यानंतर राम वेडा पिसा झाला आणि त्यावेळेला राम आणि लक्ष्मण वनामध्ये शोधायला लागले. झाड बघितलं तरी सीता म्हणून बरोबर ओरडत होते. एखादा पशु बघितला तरी सीतेच्या रूपात असेल म्हणून सीते त्यामागे जायत होते. बरोबर संपूर्ण वेडा पिसा झालं होतं. होय. त्यावेळी वरून सगळा तमाशा चालला होता ना, जेव्हा सगळा खेळ चालला होता म्हणजे भगवंताचा माया खेळ चालला होता. हा खेळ वरून पार्वती आणि शंकर बघत होते. भगवान शंकर म्हणजे राम लक्ष्मण वनातून वेड्या पिशासारखे हिंडत होते त्यावेळेला वरून शंकर आणि पार्वती त्यांचा खेळ बघत होते. त्यावेळी पार्वती भगवान शंकराला म्हणते, त्यावेळेला पार्वती भगवान शंकराला काय म्हणाले? भगवान शंकर म्हणते तुम्ही ज्या रामाचं ध्यान करता युगानुगात तिचे तुम्ही गुणगान गाता बरोबर. हा फक्त आपल्या स्त्रीसाठी म्हणजे पत्नीसाठी वेळा पिसावून फिरतोय हेच ध्यान करता हे मला काय पटत नाही. बर बर. तर मला तिची परीक्षा घ्यायची, भगवानाची परीक्षा घ्यायची. म्हणजे पार्वती म्हणाली शंकराला की मला राम आणि लक्ष्मणाची परीक्षा घ्यायची आहे. हा राम खरोखर तुम्ही त्या देवाची पूजा करता खरोखर ते देव त्या प्रमाणात आहे का हे बघण्यासाठी पार्वती सीतेचं रूप घेते. त्यावेळी शंकर बोलतात, भगवान शंकर बोलतात की पार्वती हा तो खेळ खेळून जीवानशीच असेल, हा खेळ तुझ्या अंगलट येईल. तरी ऐकत नाही आणि पार्वती भगवान रामाच्या समोर उभी राहते. म्हणजे पार्वतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि त्या प्रभू रामचंद्राच्या समोर आली. त्यावेळेला रामाला असं वाटलं पाहिजे की माझ्या समोर सीता आली म्हणून. हा असं म्हणून ठीक आहे, एकदम लांबच असं उभं राहिले आणि पार्वती बोलती म्हणजे सीतेच्या रूपात आल्यानंतर नाथ मी तर इथं उभी आहे बरोबर का माझ्या नावाने शोधताय. बरोबर. त्यावेळी भगवंत पार्वतीला ओळखतात की ही माझी माता आहे. बरोबर. हरिहरण सावा भेद. पार्वती म्हणजे शंकर रामाचं गुणगान गायचे, प्रभू रामचंद्र शंकराचे गुणगान गायचे. होय. त्यावेळी पार्वती भगवान प्रभू रामचंद्र बोलतात की त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्या सीतेला पार्वती रूपे सीतेला म्हणाले तू का आलीस? का आलीस? ती आता तुझा भावनी बरं का कोण राहिल्यानंतर ती त्यावेळी ओळखल्यानंतर पार्वतीला थोडस दुःख वाटलं की मला ओळखलं. बरोबर आहे. त्याच रागात ना पार्वती परत शंकरांना गेली. शंकर ध्यानस्थ होते. ध्यानस्थ झाल्यानंतर ना त्यांनी जेव्हा डोळे उघडले, बरोबर डोळे उघडल्यानंतर त्यांनी बघतात की सीतेचं रूप घेऊन पार्वती आल्या. आता पार्वती सीतेला भगवान शिवशंकर माता समजायचे. होय. माता समजत असताना ना शंकर आता बोलले की तू माझ्या मातेचं रूप घेतलंस. होय. मी तुझ्या संग विहार करू शकत नाही, तुझ्या संग कुठे जाऊ शकत नाही. म्हणून भगवान शंकर त्या सीतेच्या रूपाचा पार्वतीचा त्याग करताना तपाल बसतात. होय. ते किती काळ तपाल बसतात ना एवढंच सांगायचं. म्हणजे संपादन केलं होतं. म्हणजे त्याने त्रैलोक्य संपादन केलं. अक्षरशः देवादे देव त्याच्या लंकेमध्ये बंदिस्त होते. रावण हा भगवान शंकराचा परमभक्त.
रावण शंकराचा परमभक्त, शंकराची तो पूजा करायचा. जेव्हा हे भगवान शंकराला समजलं की आपल्या भक्ताने त्रिलोक्य संपादन केलंय, हे शंकराला कळलं की रावणानं आपलं त्रैलोक्य संपादन केलेलं आहे. तेव्हा भगवान शंकर रावणाच्या लंकेमध्ये म्हणजे दरबारामध्ये गेले. त्यावेळेला भगवान शंकर रावणाच्या समोर गेले. दरबारात गेले. जेव्हा दरबारात गेले ना, तेव्हा रावण पूजा अर्चना करत होता. म्हणजे त्यावेळेला देखील रावण पूजा करत होता. बरेच वेळ भगवान शंकर उभे राहिले, पण रावणाची काही पूजा आटपत नव्हती. म्हणजे पूजा वेळेत संपली नाही. वेळ संपले नाही. बऱ्याच वेळ भगवान शंकर उभे राहिले, पण भगवान शंकराचा त्रिशूळ जो डमरू होता, शंकरामध्ये त्या त्रिशूळामध्ये डमरू असतोच महाराज. डमरू होता ना, आकाशवाणी झाली आणि भगवान शंकराच्या त्रिशूळाचा डमरू खाली पडला, जमिनीवर पडला. आकाशवाणी झाल्यानंतर त्या शंकराच्या त्रिशूळातील डमरू खाली पडला, जमिनीवर पडला आणि त्या डमरूतून स्त्रिया बाहेर पडल्या. म्हणजे तो डमरू खाली पडल्यानंतर त्याच्यातून स्त्रिया बाहेर पडल्या. त्या स्त्रिया किती आणि त्यांची नावं काय एवढं सांगायचं. म्हणजे जरूर सांगतील महाराज. कार्यक्रमाला सुरुवात होते. म्हणजे सगळं विघ्नहर्ता गजानन 14 विद्या 64 कला आणि रिद्धिसिद्धी त्याच्या समोर सदैव हात जोडून व्यासात अशा त्या महानायक गजाननाचं श्रवण केलं की कार्य कसं निर्विघ्नपणे पार पडतं. तेव्हा रसिक मायबाप, इथून मागे झालेला आमचा कार्यक्रम जसा आपण पाहिला ऐकला तसाच तिथून पुढे होणारा आमचा वारुळाचा रंगीत संगीत कार्यक्रम आपण पाहाल ऐकाल अशी मी आपण सगळी प्रार्थना करते. अरे वैभवी, बोल ना ग मम्मा. पूजेला जायचं ना? हो जायचं ना. तयारी झाली का? झाली. काय घेतलं पूजेला? आगाच गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा घेतल्यात. दुर्वा घेतल्या? हो. आणि निघाली पूजेला? हो निघाले. माझी सुद्धा तयारी झाली. काय ग, तू काय घेतलंस? मी घेतली पंचावती. देवाला 16 उपचार चालतात, त्यापैकी जरी 5 उपचारांनी देवाची पूजा केली तर ती देव मान्य करून घेतो आणि भक्ताला आशीर्वाद देतो. सांगते कसं जायचं ते. नवीन वेद पुराणी पिता वेदाधी गण तुझा नकळे पार ब्रह्मादिका श्री मंगलमूर्ती नमो गणपती.
मी चोमडा असू दे कृष्णाचा पण तो तुम्हाला सरळ करील. होय ना? मी वाकडा असू दे. हा बरोबर पुढे आलायस. काय रे गोपाळ कुठं आहेत? गोपाळ आहेत. कृष्णदेवा हे कृष्णदेवा. अरे जरा प्रेमाने हाक मार की देवाला. देवा हे देवा भगवंता केशवा नारायणा माधवा मधुसूदना आज आम्ही तुला अनन्य भावाने शरण आलोय. गवळणीनो बोल ना. मला रासलीला पाहायची आहे. अरे म्हणून तर तुझा मनातला भाव मी ओळखून आली इथे. आज तुझ्या बरोबर रासक्रीडा खेळावी आणि अगदी त्या परमानंदामध्ये आनंदी घेऊन तल्लीन होऊन जावा म्हणून तुला बोलवले आणि या कुंभारामध्ये आले. तर गवळणीनो बोला. मी माझ्या गोपाळांना बोलवतो रासलीला पाहण्यासाठी. अगदी 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 तर बोलावून घ्या. गोपाळा ए गोपाळा तुला जरी वाटत अस तुला देणारा तुला देणारा तुला देणारा वेळेअभावी गाण्याचं काहीतरी युक्तिप्रयुक्ती केलीच पाहिजे आणि आपल्या माणसाला आपण आवाज दिला की त्याला बरोबर कळतं.
बैल बनसा बकरी कुठं ठेव मळ्यातल्या माणसा. बाळा मला वाटलं मीच हुशार असेल, पण आमचं येडं सुद्धा हुशार आहे. आता शेतात शेत नांगरून थकवा जरा गाणे हरी करायला म्हणतो. बाया 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 चल बस बघ. 10 वर्षामध्ये माझं हे कष्टाला आहे का किंवा आज कुठेतरी म्हणजे 2 गोष्टी बोलेल तुमच्याशी, पण तुमचं लगेच खाण्यावर ध्यान. कशाचं नाही करायची, खायचं प्यायचं आणि त्या बाजावर करायचं. ह्या मला खाऊन कधी येणार मला सुख दिलं नाही. आता घ्यावा नुसताच बघून मुखडा बाई गे, घ्यावा नुसताच बघून मुखडा बाई गे, सुखच दिले नुसताच बघून मुखडा बाई गे, सुखच दिले नुसताच बाई गे. सगळं झालं काय तुम्हाला? सारी विलंबना करता आपल्या दृष्टीत पडलेला हा पहिला पैसे आहे आणि याचा आत्ताच्या आत्ता येतो बळी द्यायचा आपल्या देवासाठी. बंधुराज या शापदांचा बळी द्या. या दोघांचा बळी देऊन आता माझ्या स्वप्नाची पूर्तता होणार आहे. चला एक काम झालं. टायमिंग संपलेलं आहे. स्वामी आज तुम्ही इतके का संतापले आहात? आमच्या क्रोधित होण्याचं कारण देखील तसंच आहे देवी. समंदर नगरीला राजा विक्रमादित्य वनामध्ये शिकारीला जातो. मगाशी नारदांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम दृष्टीत पडणाऱ्या प्राण्याची शिक्षा, प्राण्याची हत्या करून त्याच्या कुलदेवतेला बळी देण्याच्या महर्षी नारदांच्या सांगण्याप्रमाणे त्याने वनामध्ये त्या गरीब दाम्पत्याची हत्या केली. आमच्या भक्त असणाऱ्या सदैव आमच्या नामस्मरणात तल्लीन असणाऱ्या त्या गरीब बिचाऱ्या शेतकरी दाम्पत्याची हत्या करून त्याने आपल्या कुलदेवतेला त्याचा बळी दिला. देवी बोला. राजा विक्रमादित्य याचे हे कृत्य निंदनीय तर आहेच, परंतु ते घोर पातक देखील आहे. आणि या राजा विक्रमादित्याने केलेल्या घोर पातकाची शिक्षा आम्ही त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी आपल्या येण्याचं कारण? राजा विक्रमादित्य आम्ही तुझ्यावरच क्रोधित झालो आहोत. परंतु कोणतं कारण? राजा विक्रमादित्य राजा कसा असावा? राजा प्रजाहित दक्ष असावा, प्रजेवर प्रेम करणार असावा, प्रजेचं पालन करणार असावा. राजा विक्रमादित्य राजा हा प्रजेचा रक्षक असतो, परंतु तो रक्षक न बनता भक्षक झाला. मुनिवर्य नारद मुनीने सांगितल्याप्रमाणे मला तर कृत्य करावं लागेल. परंतु राजा विक्रमादित्य वैयक्तिक स्वार्थासाठी आणि संतान प्राप्तीसाठी आणि या राज्याला वारस मिळावा म्हणून केलेलं तुझं हे कृत्य हे महापातक आहे. आणि या महापातकाची शिक्षा म्हणून राजा विक्रमादित्य आज आम्ही तुला शाप देत आहोत. ज्या राज्यासाठी, ज्या राज्याला वारस मिळावा म्हणून आणि तुला संतान प्राप्ती व्हावे म्हणून तुझे हे महापातक केलंस, त्याची शिक्षा म्हणून तुझ्या या राज्यामध्ये दुष्काळ पडेल. तुझी प्रजा तहान भुकेने व्याकुळ होईल. आणि राजा विक्रमादित्य तू देखील भिक्षा मागून सगळीकडे भीक मागत फिरशील. आज आम्ही तुला हा शाप देत आहोत राजा विक्रमादित्य.
हे पुत्र महान पायी कोणतं पत्र घडलंय माझ्या हातून. अरे देवा, त्या पुत्राच्या महापायी काय मोठं त्याचं घडलं माझ्या करा. आपले हाल झालेला आहे. हा, आणि भीक मागितल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पर्याय नाही दरचं दिवस आलं आपल्या राज्यावरती अक्षरशः बरे होते. समाजाचे पुत्र आपला असणारा राजा आज भीक मागायची वेळ आणि माझ्यावरती कसं आंदोलन मशीन माणसाला कुठे कुठे मिळून जातं. काय करावं राजा म्हणून वागल्या त्याच राज्यामध्ये भीक मागायची वेळ आणि माझ्यावरती पुत्र नाही खूप अरे काय जनतेकडे मी माझ्या प्रजा म्हणून पाहत होतो. त्यांच्याकडे आज मला एक मागायची पुत्र आणि त्या मोठ्यामध्ये आज माझ्यावरती आनंद मिळेल. हे स्वार्थाच्या दुनियेमध्ये असं पुन्हा होऊन मिळेल. तसा चालायचा आपला उदरनिर्वाह आपल्याला हा उदरनिर्वाह पात्र तोडतो. राजा दुष्काळ पडलाय. क्षमतेनंतर राजा विक्रमादित्य त्याच्या नगरीत दुष्काळ पडलाय. सगळे भिकारी बनले. हे पूर्व त्या राजाचा दरबार चांगला करून दाखवायचा समोरच्यामध्ये. आमची बारी तर संपली मी जाहीर करतो. समोरच्यामध्ये आपली बारी चांगली. त्याला की मी का गावतो. तुम्ही माझ्या शंकेचं निरीक्षण करायला पाहिजे होतं. वास्तविक पता एखादा गाता आणून पंचाच्या समोर ही साक्ष आहे म्हणून तुम्ही गायचं नाही म्हणायला पाहिजे होता. तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही काय मी गायला. आता मला काय येतं मी गाऊ का तुम्हाला. हातवीन तुम्हाला हातवत लावीन माझ्या. पण तो माझा स्वभाव नाही. मला चिरवायचं नाही तुम्हाला. या समजून महाराज आता आपली साहेब माणसं. आणि का गातो का गायला ते सांगू का. घ्या लिहून का गायले मी नीट ऐका महाराज. तुम्ही कीर्तन करा माझे दोस्त आहात जेव्हा भावाचे. पण आता 2 तास दुस्ती नाही. आता 2 तास दुस्तीतले नाहीत. आपण एकमेकाच्या समोर आम्ही उभा आहे. तुम्ही पंच आहे. योग्य असा तो निर्णय घ्या. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकूण 8 कीर्तन होतात. प्रत्येक कीर्तनाची सुरुवात रामकृष्ण हरीनं का करता तुम्ही पंच. मग आम्हाला तुम्ही गायलेल्या अभंगाला सुरुवात करायला का परवान केलं तुम्ही याचं उत्तर तुम्ही द्या. असू द्या. अहो 700-750 वर्ष ज्ञानोबाईंना झाली. त्यांचे अभंग त्याला कधीही बंद पावणार नाही. आम्ही गाऊ नाही ते. तुम्ही आम्हाला लागला सांगायला तुमचा पाठ नाही. तुम्हाला माफ केलं आमचं पाठ नाही. मी तुमची माफी मागतो. द्या आम्हाला काय येतं ते तुमचा खाली वाजवाय बसलाय त्याला विचारा. आणि मला सगळं सायकलवर फिरवलं तेव्हा मोबाईल नव्हतं गाडी नव्हती. तेव्हा त्याला फिरवलं म्हणून आज तुमच्यात वाजवाय बसला. तेव्हापासूनचा अनुभव आहे बावडाचा माझा. तुम्ही मला विचारलं तुमचं पाठ नाही. असं महाराज श्री केदारनाथ सेवा मंडळ कालपासून कालच्या पवित्र पर्व काळापासून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. काल दुपारपासून किंवा दिवसभर आवाज बघा महाराज. काल रात्री गुरुवर्य हृदयस्थ
रघुनाथ महाराज यांचं कीर्तन झालं, नंतर जागर झाला. आज डॉक्टर शिवानंद महाराज यांच्याकडून प्राणप्रतिष्ठा झाली आणि आजचा दिवस हा की तुम्ही पटाय काय गावलं का पद गावली पाहिजेत लगेच. आता पद लिहून ठेवा. या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार पण झालाय आणि या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा पण झालेली आहे. बरोबर म्हणून हा उभारला हात, उभारला हात, उभारला हात, जगी झाला मात. उभारला हात, उभारला हात, उभारला हात, जगी झाला मात. उभारला हात, उभारला हात, उभारला हात, जगी झाला मात. आता बंधू देव ब्राह्मण, आता बंधू देव ब्राह्मण, आता बंधू देव ब्राह्मण. आता बंधू देव ब्राह्मण, तयाचे पुण्य पावन, प्रसन्न होईल स्वके जन तया माझे गंध तुला गण. आता बंधू साधू म्यासाचा कर ठेविले महाराज. यारबाडून वळ काढलंय आपल्याला. आपण शा नाही बाई, पहिल्यापासून वळ यारबाडून काढलं त्यांना आले म्हणून. त्यांचं कसं झालंय सांगू का मध्येच. अहो महाराज, रावणाची सोन्याची लंका होती, सोन्याची. कशाची लंका होती? सोन्याची, सोन्याची. अहो जाताना फटका म्हणे सुद्धा ओ नाही संकट याला. त्याचं कारण काय असेल? सांगा कारण. अहंकार. मी तुम्हाला म्हणत माफ करा, मी आई याला
तुम्हाला अजिबात म्हणत नाही, पण अहंकार कुठं कुणाला घालवी पत्ता लागू देणार नाही. चालू द्या तुम्ही. म्हणून तुम्ही अवघे एकत्र झाला, तुम्ही अवघे एकत्र झाला, माझे घर मोडावाचा मनसुबा केला. जरी आजारी अगत्य असेल ठाण्याला, तरी समजला ठेवीची लोहार लोहार एका जनार्दनी म्हणे देवा, मी एका मिनिटात विचारतो, 5 बोट आहेत तुमच्याच हाताला, मधल्या बोटाचा विस्तार सांगा. तुम्हाला काय अहो तुम्ही महाराज निष्ठावंत वारकरी आहे, महिन्याला पंढरपूरला जाता, लोकांना काहीतरी कळलं पाहिजे बसलेल्या, त्याच्याबद्दल काहीतरी अभ्यास केला पाहिजे बसलेल्यानी. महिन्याला पंढरपूरला जाता, चंद्रभागेत अंघोळ करता, पटापटा महाद्वार चढत येता, पांडुरंगाचं दर्शन घेता. मला सांगता का महाद्वाराच्या घाटाला पायऱ्या किती येत्या? कशाला पुढची पुढे मागचं 500 वर्षाचं 2000 वर्षाचं विचारतो. चालू तर विचारात तुम्ही रोज पंढरला जाताय, त्यातलं सांगा, लोकांना कळेल. आणि नाही कळलं तर उद्या जाऊन बघतील. 500 वर्षाचं विचार कोण मागं बघायचा नाही. पहिली शंका विचारली होती. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण ही भटकत होती. राम येळा पेसा झाला, त्यावेळी पार्वती शंकर वरनं बघत होती. पार्वती म्हणते मला ह्यांची परीक्षा घ्यायची. कोणाची? पुढच्या मंडळाचं जी रामायण चालू आहे ती वाचून दाव. वाचा तुम्हाला वाचणं भाग. पार्वतीने सीतेचं रूप घेतलं, रामानं लगेच ओळखलं आणि सीता माघारी गेली. सीतेचं रूप घेऊन ती सीता माघारी गेल्यानंतर भगवान शंकर, भगवान महादेव तपश्चर्याला बसलेले होते. किती काळ बसलेले होते. बरोबर ही शंका विचारलेली, बरोबर का? मला ही शंका विचारली. माझा तर त्यावेळेला काय जन्म नव्हता. बरोबर का? ह्या आपल्या कोणाचा होता नाही, त्यांनी बघितलेला असतो तो काळ. कुठे लिहिलंय त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं. बरोबर कुठल्या ग्रंथात आहे? महाराष्ट्र शासनाच्या आधुनिक ग्रंथात लिहिलेलं मला ही शंका दाखवायची. नाही तुम्हाला सांगा. मग काय तर काय तेवढं सांगतो. मागत यायची नाही तेवढं बी जमतं का नाही? बर आता दुसरी शंका तुम्ही विचारली होती. लंकेचा राजा रावण पूजा करत होता, त्यावेळेला भगवान शंकर त्या ठिकाणी आले. भगवान शंकर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या हातातनं डमरू खाली पडला. डमरू खाली पडल्यानंतर त्या डमरूतनं स्त्रिया निघाल्या. ते किती निघाले आणि त्यांची नावं काय? आता याच्यावर प्राणी मात्राला ह्यांची नावं बरं का, नावं आणि ते किती बायका निघाल्या ऐकून ब्रह्मपदाची प्राप्ती होणार आहे. होणार आहे. तुम्हाला कदाचित नाही व्हायची, कवा मोक्षपद मिळणार आहे. पंचाने लिहून घ्यायच्या शंका. त्या स्त्रियांची माहिती कळल्यानंतर किंवा त्या स्त्रियांची नावं कळल्यानंतर मोक्षपद मिळणार आहे. ह्या शंकेचं पंचाने ही गोष्ट लिहून ठेवायची. आणि आमच्या 2 शंका ध्यानपूर्वक ऐका आणि मनोमन विचार करा आणि मग त्याचं उत्तर आम्हाला द्या. आमच्या 2 शंका तुम्हाला विचारणार आणि पंचाने ही नोंद घ्या. मी विचारलेल्या त्यांना विचारलेल्या शंका नाहीत. मी माझ्या मते मांडलेल्या लोकांच्या पुढं माझं मत मांडलेलं आहे. त्यांना शंका विचारलेली नाही. माझ्या शंकेचं मुळीच तुम्ही उत्तर देऊ नका. तुमच्यासाठी दुसऱ्या शंका आहे. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. एका वाक्यात शंका विचारावी, एका वाक्यात. अहो अर्ध रामायण कधी आम्ही ते ध्यानात ठेवायचं रे माणसाने. आपल्या प्रत्येक जण आपण शाळेत गेलेलो आहे. शाळेत गेल्यानंतर प्रतिज्ञा केलेली आहे, भारत माझा देश आहे. त्या भारतामध्ये 3000 पंथ आहेत. 3000च्या वर ही संप्रदाय आहे.
धर्म आहे, बरोबर. एक असा धर्म आहे, आता मी सगळ्या धर्माची नावं सांगत नाही, हिंदू आहे, मुसलमान आहे, तेवढा वेळ नाही सांगू नका, सगळं धर्म तुमच्या लक्षात आले असते. एकच असा धर्म आहे, त्या धर्माची कास धरल्यानंतर मोक्षपद प्राप्त होतं, बरोबर. जन्म मरण बाद होतं. तो धर्म जोपासल्यानंतर, तो काय धर्म हिंदू नाही, तो धर्म काय मुसलमान नाही, तो धर्म कोणताही पंथ नाही, कोणताही संप्रदाय नाही, असा एक धर्म आहे की त्या धर्मावर अख्खं जगत चालतं. त्या धर्माचं नाव तुम्ही आम्हाला सांगायचं. तो धर्म, त्या धर्माचं नाव आम्हाला सांगायचं आहे. त्या शास्त्रात धरून व्यवस्थित पटल असं, योग्य असं सांगायचं आहे, जेणेकरून लोकांना काहीतरी त्याच्यातून बोध प्राप्त. त्या धर्माची कास धरल्यानंतर, आता हिंदू धर्म जर धरला तर अनेक चाली रूढी प्रथा आहेत. मुस्लिम धर्म जर धरला तर अनेक चाली रूढी आहेत. सकाळ उठल्यापासून अनेक अनुशासन आहेत, अनेक नियम आहेत, बरोबर. असा एकच धर्म आहे, कोणताही नियम त्या धर्माला चालून लागत नाही, काहीही करावं लागत नाही, 1 रुपयाही खर्च नाही. तो धर्म पुढच्या मंडळाने आम्हाला सांगितलं. ही पहिली शंका. दुसरी शंका, आता तुम्ही म्हणाल, तुम्ही परत पुराण काळामध्ये गेला, मी फक्त तोंडी लावायसाठी घेतोय, तोंडी लावायसाठी. पंचाली लक्ष घ्या, समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली, तोंडी लावायसाठी घेतले, तिथं मला जायचं नाही. ती रत्न निघाली, तिकडे तिकडे गेली, बरोबर, त्याचा काही विषय नाही. मनुष्य जन्मामध्ये मनुष्याला 2 रत्न लाभलेले आहेत. त्या 2 रत्नाची नावं या ठिकाणी आम्हाला सांगायची. आणि ती रत्न, ती जी 2 रत्न आहेत ती अतिशय महत्वाची आहेत. ती सद्गुरू कृपेनच प्राप्त होते, हे पण तुम्हाला उघड सांगतो. तुम्ही ते आम्हाला 2 रत्न कोणते आहेत तेवढी सांगायची. अहो नक्कीच सांगतील, प्रश्नच नाही काय. नको ग मला मारू, अगे मला नको ग मारू, तुझे वासरू नेतो ग चारू. आबा बाबा आला आला आला, आबा बाबा बायको माझी मोठी, आबा बाबा बायको माझी मोठी, ठेवलं मुसाय लागली आता. आबा बाबा बायको माझी मोठी, ठेवलं मुसाय लागली आता. लक्ष दे जरा. माझ्या या बायको लग्न करवार केला, अल्पणीचा मनोरथ पूर्ण केला. आबा बाबा बाबा बायको माझी मोठी, एका जनार्दनी हुडा, एका जनार्दनी हुडा, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी. समोरच्या मंडळाला विनंती आहे, त्या बारोडाला उत्तर द्यायचं आहे. एका जनार्दनी हुडा, साहिशास्त्राचा केला चुराला. आबा बाबा मोठी, ठेवलं मुसाय लागली आता.
मग झाली तयारी झाली निघूया निघूया काय तो काय घेते पूजेसाठी मी घेते 5 नारळाचं तोरण आणि पंचारतीचं काय हा निघूया चला I
माठातील माझा दही कुठे पृथ्वी तलावावरती माणसं मेल्यानंतर त्याची झालेली राख तेव्हा दिखायला पुरवायची कामगिरी आमच्यावर. आज कित्येक दिवस झालं पृथ्वी तलावावरती माणूस मरायला तयार नाही. मग ह्या देव आणि देवठांना राख कुठून पुरवणार, हे भस्म कुठून पुरवणार. पण नाही, त्याच्यासाठी त्या भोलेनाथाची आराधना करणं गरजेचं आहे. जावं आणि आपण त्या भोलेनाथाची आराधना करावं. या पृथ्वी तलावर आमची कोणीतरी आराधना करत आहे. या देहाला जगाची सृष्टी निर्मिती करायचं काम ब्रह्मदेवानं करावं, पालन करायचं काम विष्णुदेवाने करावं आणि संहार करायचं काम आमच्याकडे यावं. पण आमची आज कोणी आठवण काढत आहे. आम्हाला मृत्यू लोकावर जाणं गरजेचं आहे. आमची कोणीतरी आराधना करत आहे, जाऊन त्यांना भेटणं. अरे भस्मासुरा, आज आम्हाला आज तुला आमची का आठवण झाली? असं कोणतं संकट तुझ्यावरती पडलं की आमची आठवण तुम्हाला करावी लागली? खरोखर भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचा संहार करणं तुमचं कर्तव्य. अरे देवाचं ते ब्रीदच आहे आणि त्या कर्तव्याला आपण जागृत आहात. भोलेनाथा, मला फक्त आपल्याकडून एक वर हवं आहे. अरे काही पाहिजे तर वर माग. माझा तू शिष्य आहेस, माझी आराधना करतो आहेस. भोलेनाथा, मला काही नको, फक्त वर हवा आहे. तो म्हणजे ज्याच्या मस्तकी मी हात ठेवीन तो त्या ठिकाणी जळून भस्म झाला. भस्मासुराला काळ वर दिलास की ज्याच्या मस्तकी मी हात ठेवीन तो त्या ठिकाणी जळून भस्म झाला पाहिजे. मी माझ्या कार्याला सुरुवात करतोय. 36 कोस देवाचा राजा इंद्र, त्याच्यापासूनच माझी सुरुवात. सावधान! राम राम मंडळी. राम राम राम. आम्ही इंद्रदेवाची झोपाळ तेव्हा आणि मी मला तर सांग, तुझं सांग. मग तू सांग. मध्ये मध्ये तोंड घालायला सवय लागली. मी सांगत होतो, तू लगेच मध्ये तोंड घातलं. वेळ कमी आहे. हा, मग काय करूया महाराज, वेळ झाली. एखादं बारा काय येत असतं म्हण. असं वय काय गाणं नसते. कुठलं गाणं म्हणू? गाणं नको. गाणं नाही, बारो म्हणूया. राम
महाराज सुधरा सुधरा. अरे ओ महाराज मुद्रा म्हणायचो तू मुद्रा सुधरा म्हणाल. हा दात पडले नाहीत अजून. काय आहे तू चांगला आहे तू हं? नॉर्मल. हा. अरे आपलं राज्य कसं काय चाललंय रे? राज्य हा? कुठे गेले? अरे राज्य कसं काय चाललंय मी विचारतो. कुठं चाललंय अरे राज्य चाललंय म्हणजे कारभार कसा चाललाय? असं म्हणा की का राज्य कसं चाललंय राज्य कुठं चालत असतंय का राज्य चालत नाही. कसं चाललंय अरे राज्याचा कारभार कसा चालला मी विचारतो. कारभार कधी म्हणायचा तर राज्य कसं चाललंय तो राज्याचा कारभार कसा चाललाय तो सांग मला. राज्याचा कारभार एकदम चांगला समाधान चाललाय मग आमच्या मनाची मनकरमणूक करायची आहे. बरं. त्यासाठी आपल्या दरबारी असणाऱ्या नृत्यांना त्यांना पाचारण कर. काय सारखं ती बघताय काय कळणार झालंय काय झालं रे? अहो, दुसरं काय तरी बघूया की दुसरं काय सांगतो? जोडदार महाराज त्याला चांगला आहे कार्यक्रम आहे त्याचा चांगला आहे. हो अरे कोणता कार्यक्रम आहे रे? अहो ती सारख्या नृत्यगाना सारख्या लावले होय. चालू बाबा सगळी माणसं सुद्धा ऐकत सगळी उठून नाचली नाचणार अरे सगळे उठून नाचणार. सगळी या सुद्धा राहणार नाही आपलं खाली बसलेले खाली बसले सुद्धा ते वरचे हो सगळी सगळे उठून नाचणार. हो. अरे वा, मग असा कोणता कार्यक्रम आहे? हा, आगे भाऊ उठून आगे मग उठूले एकतरी बसेल घरी. अरे आमच्या मनाची मनकरमणूक करायची आहे. तुमच्या मनात काय? हा, आम्हाला सगळ्या जनतेची करायची नाही सगळ्या जनतेची. पण यात सुद्धा राहिली वस्तू उठायला अरे मगापासून जनतेची पण केली. शासनाची तयारी केली का? आशीर्वाद आहे. काय बोलवलं आम्ही ज्या ज्या वेळेस बोलवतो त्या वेळेस काय वेगळं कारण नसतं की काय? शासनावरती बसून घ्या ठीक आहे. या यमुना पुरी बुंदावती मला या यमुना पुरी वाजवे कान